मित्रांनो नमस्कार, कोकण स्वामी त्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर दिवाळी अगदी 10 दिवसा बाकी आहे, तर लोकांना लगबग आहे दिवाळी तयारीची। फराळ असेल किंवा घराची साफसफाई असेल, तर घरात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ना घरासमोर असलेलं कंदील। तर खूप जणांना प्रश्न पडतो कुठून घ्यावा। तर टेन्शन करायची गोष्ट नाही, कारण सगळ्यात मुंबईत जुनं मार्केट 50 वर्षापूर्वी जुनं मार्केट ते आहे माहीमला। माहीमचं कंदील मार्केट या ठिकाणी सुंदर आणि उत्तम प्रकारचे कंदील या ठिकाणी भेटतात। मोठ्यात मोठे कंदील या ठिकाणी भेटतात। तर कशा प्रकारे यावर्षी कलेक्शन आहे आपण ते जाऊन बघणार आहोत। आणि जर आपल्याला त्या ठिकाणी यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण ऍड्रेस टाकणार, तो आपण नक्की बघावा आणि कमेंट मध्ये सांगावं की आपण या ठिकाणी आला आहात का आणि कशा प्रकारे कंदीलचं कलेक्शन आहे ते नक्की कळवा। तर चला जाऊया माहीमला, माहीमच्या कंदील मार्केट गल्लीला चला। आपण माहीमच्या कंदील मार्केट गल्ली मध्ये सगळ्यात जुनी 50 वर्षी जुनी गल्ली आहे। त्या ठिकाणी कंदील भेटतात। दिवाळीच्या सणामध्ये खूप लोक या ठिकाणी येऊन आपले कंदील घेतात। तर कशा प्रकारे काय काय कलेक्शन आतून आपण बघू। चला कंदील मार्केट गल्ली मध्ये माहीम चला। आपण बघताय भाव जे कंदीलच कंदील आहेत। सुंदर आणि छान असे कंदील आहेत, आपण बघू शकता या ठिकाणी। छोटे छोटे मोठे कंदील या ठिकाणी असे छोट्या बागेची मस्त सुंदर आणि छान कंदील आहेत या ठिकाणी कंदील मार्केट या ठिकाणी। दाखवतो बघा कशा प्रकारे तो कंदील आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी कंदील आहे, तर बघू शकता किती सुंदर आणि छान आहे ना। अशा प्रकारे कंदील आहे, लगभग 2 ते 2.5 पर्यंत कंदील आहे असं बोललं जातं। बघू शकता जिकडे पाहायचे कंदीलच कंदील आहे सगळीकडे कंदील मार्केटला। जुनी 50
एकापेक्षा एक छान कंदील या ठिकाणी आहेत. तर आपण कंदील मार्केट भेटतोय. खूप छान आणि सुंदर असे कंदील या ठिकाणी भेटतात. आता 50 वर्ष जुनी ही कंदील मार्केट गल्ली आहे. तर चला अजून काय काय बघा भेटतं अजून पुढे बघूया. अजून अर्ध मार्केट पण नाही भेटत. बघताय ना एक से एक छान या ठिकाणी कंदील आहेत. कंदील मार्केटमध्ये एक वेगळ्यापेक्षा एक कलेक्शन या ठिकाणी ना उत्तम असं छान असं कलेक्शन आहे कंदील मार्केटला. आपण बघू शकता अजून 10 दिवस बाकी आहेत लगभग दिवाळीसाठी. तर आता लोकांची लगभग चालू आहे की कंदील घेण्यासाठी. बघू शकता आपण कसे एकदम छान आणि सुंदर असं कलेक्शन आहे कंदील मार्केटला. मित्रांनो असं होईल ना आपल्या की या ठिकाणी आल्यावर की कोणता कंदील घेऊ आणि कोणत्या छान कलेक्शन आहे कंदील मार्केटमध्ये. अजून आपण मार्केट पुढे फिरणार. चला कशा काय काय कोणत्या वस्तू भेटतात ते पण बघूया. इव्हन दिवाळीच्या रांगोळ्या पण या ठिकाणी सुंदर आणि उत्तम भेटतात ते पण आपण बघूया. चला आतून जाऊया. बघूया कंदील कसे बनतात. अशा प्रकारे भाव आपले बनवतात कंदील.
बघता आपण कशा प्रकारे कंदील बनतात कंदील मार्केटला. रंगायचं असेल ना फुलांचं तर या ठिकाणी प्लास्टिकची फुलं अशामध्ये भेटतात. आपण बघू शकता या ठिकाणी सुंदर आणि छान कलेक्शन आहे. कंदील दाखवतो कशा प्रकारे बघा की आपण बघा की किती छान आणि सुंदर कंदील आहे बघा. घरासमोर लागणाऱ्या पंत्या रांगोळी हे पण उत्तम प्रकारे भेटतं. कसं प्रकारे आपण चला बघूया. समोर एक शॉप आहे त्यामध्ये जाऊन बघूया चला. घरासोबत छोटे कंदील पण लावायचे असेल नक्षीदार असे पण या ठिकाणी भेटतो. आपण बघू शकता
तर लगभग 100 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत या ठिकाणी छोटे कंदील आहेत. एकदम वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी आहेत. आपण बघू शकता खूप सुंदर आहे, छान कलेक्शन आहे कंदील मार्केटला माहीम या ठिकाणी. अशा प्रकारे पंत्या पण या ठिकाणी भेटतात. बघू शकता आपण सुंदर आणि छान कलर वाईज किंवा सफेद अशा पण भेटतात कंदील मार्केटला. तर मित्रांनो, हे होते माहीमचे कंदील मार्केट. सुंदर आणि छान कलेक्शन या ठिकाणी आहेत. एकदम वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे कंदील, मोठे छोटे सुंदर छान असं कलेक्शन आहे. तर अजून मार्केट फुल ओपन झालं नाही, अजून लगभग 8 ते 9 दुकानात चालू आहेत, पण एक कलेक्शन भारी आहे. दिवाळीला लागणारं देवासमोर असलेलं रंगोळीचे सामान किंवा डेकोरेशन असेल, फुलांची हार, या सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे ना या ठिकाणी भेटतात माहीमच्या कंदील मार्केटला. आणि उत्तम म्हणतात ना, छोटे कंदील छान आणि सुंदर आहेत ना, आपलं बघताच मन असं भरून जाईल की यार काय छान कंदील आहेत. तर आपण नक्की या ठिकाणी या लगभग दिवाळीला अजून 8 ते 9 दिवस बाकी आहेत. तर आपल्या समोरचा घराचा कंदील माहीम मार्केट कंदील मार्केट यातला असावा. तर अशा प्रकारे या ठिकाणी कंदील आहेत. आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.